विधायक गुंडागर्दी करता है, गरीब जो कामगार थे उनकी पिटाई का एक वीडियो वायरल हुआ है कैंटीन का, उसका मेरे पार्टी का है, मेरे पार्टी का नहीं हो सकता। एसएनसी गटाचा है ना तो, त्याचं नाम ही एसएनसी है और क्या उसे उम्मीद कर सकते हैं। लेकिन ये भी मुझे लगता है कि कुछ ना कुछ चल रहा है। मुख्यमंत्री जी को बदनाम करने का कुछ तो साजिश चल रही है। तो मुख्यमंत्री उन्होंने उनके अँटेना जो है ऑन रखनी चाहिए। आणि मला असं वाटतं की असं जर का कोण वागत असेल तर मुख्यमंत्र्यांनी असं मी ऐकलं की त्यांच्यावरती सक्त कारवाई करण्याचे आदेश दिलेत। करतात की नाही ते थोड्या दिवसात कळेल। नाहीतर मग मी म्हणेन की मुख्यमंत्र्यांचं त्याला पाठबळ आहे की काय। ही शिवसेना स्टाईल नाहीये आणि ते मुळामध्ये शिवसैनिक नातं नाहीच आहे, ते एसएनसी गटाचे आहेत। मार्शल आर्ट आता माझ्या परवानगीशिवाय युतीबद्दल मी बोलता कामा नये। संभ्रमाचे वातावरण मिळाल्यानंतर ज्या पद्धतीने राज ठाकरे यांनी चांगलं ना, त्याच्यात काय ते बोलतील ना त्याच्याबद्दल। सीएम को बदनाम करने की कोशिश की जा रही है, इसका क्या संदेश आप समझ रहे हैं? इसका मतलब सीएम को बदनाम करने की कोशिश हो रही है और जानबूझकर ये सारी चीजें चल रही है। एक बड़ी साजिश है, इसके पीछे एक षड्यंत्र मुझे नजर आ रहा है। क्योंकि एसएनसी का तो दावा था कि वो चीफ मिनिस्टर बने, नहीं बनाया गया, तो उनको तो दे रहे से वो इंतजार कर। अभी संजय गायकवाड़ कह रहे हैं मुझे मार्शल आर्ट आता है, जूडो कराटे सब आते हैं और भी मारूंगा। तो मुख्यमंत्री को कौन सी आर्ट आती थी देखते हैं। काय ही अशी फालतू लोकांना महत्व देण्यापेक्षा जे गिरणी कामगार आहेत, शिक्षक आहेत, शेतकरी आहेत, या लोकांसाठी हे विधिमंडळ असतं। हे असे जर का लोक त्याच्यात यायला लागले आणि अशा पद्धतीने वागायला लागले तर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावरती तातडीने कारवाई केली पाहिजे आणि दाखवून दिलं पाहिजे की आमचा कारभार हा कसा आहे। नाहीतर जे मी परवाच म्हटलं की खरा जो भाजप होता त्याचा खून झालाय आणि त्याचे हत्यारे हे सगळे बसलेत की काय असंच वाटतं। विरोधी पक्ष नेता नाही आणि काल मागणी केलेली आहे। सन्माननीय सरन्यायाधीश आले होते, त्यांना सुद्धा आम्ही आमची व्यथा सांगितलेली आहे। बघूया काय होतं। परंतु एका गोष्टीचं मला जरा आश्चर्य वाटतं की आपल्या देशात बऱ्याच वेळेला अल्पमतातलं सरकार चालतं, पण विरोधी पक्ष नेतेपदासाठी मात्र खेचाखेच केली जाते किंवा अडवणूक केली जाते। हे विचित्र आहे, हे सुदृढ लोकशाहीचं लक्षण नाही। म्हणजे मला असं वाटतं की म्हणजे वाटतं कशाला होतच। इंद्रकुमार गुजराल जे पंतप्रधान झाले होते, काय त्यांच्या पक्षाचं काय संख्याबळ होतं, पण तरी ते पंतप्रधान झाले होते। चंद्रशेखर पण झाले होते, असे अनेक देवेगौडा होते। कशाला वाजपेयी जी होते ज्यांचं सरकार पहिल्यांदा 13 दिवसात पाडलं गेलं होतं, मग 13 महिन्यात पाडलं गेलं। तर अल्पमतातला माणूस सरकार पंतप्रधान होऊ शकतो, अल्पमतातला माणूस हा मुख्यमंत्री होऊ शकतो, पण तुमच्याकडे पुरेसं संख्याबळ नाही म्हणून विरोधी पक्ष नेतेपद कसं निवडू शकतात। विरोधी पक्ष नेता हा सुदृढ लोकशाही मधला एक अत्यावश्यक घटक आहे। कदाचित जर का कधी जसं आता तुम्ही म्हणालात एक हे लोकप्रतिनिधी म्हणवणारे लोक हे कसे मस्तवादपणाने वागतायत, तर त्यांच्यावरती अंकुश ठेवायला विरोधी पक्ष नेता हा पाहिजे।